श्री स्वामी समर्थ. वेलकम टू डिव्हाइन पाथ. तर येणारी अमावस्या न्यू मून तुमच्यासाठी कसा असेल, काय असेल करेल ते तुमच्या लाईफवर, तो असेल पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल, किंवा तुम्हाला त्या येणाऱ्या अमावस्येसाठी काय गायडन्स आहे हे आज आपण बघूया. तर ही रिडिंग सर्वांसाठीच आहे. तुम्ही मेल असाल, फिमेल असाल, मॅरिड असाल, अनमॅरिड असाल, ही रिडिंग सर्वांसाठीच आहे. श्री स्वामी समर्थ. एंजल्स इन डिव्हाइन, प्लीज मला सांगा, जे पण व्यूअर्स आता मला पाहत आहेत त्यांच्यासाठी ही न्यू मून, ही अमावस्या कशी राहील, काय गायडन्स आहे त्यांना त्यांच्यासाठी. मेल असाल, फिमेल असाल, सगळे सेल्फ लव्हमध्ये दिसत आहेत. म्हणजे त्यांनी स्वतःवर खूप काम केलेलं आहे. तुम्ही तुमचे मागचे 9 महिने, 18 महिने, 19 महिने, 2 वर्ष ते 4 वर्ष तुम्ही खूप त्रासात होतात. काही काही जणांना तर 9 वर्षसुद्धा असू शकतात. तुम्ही अत्यंत वाईट काढलेले आहेत. त्यातून तुम्ही स्वतःला आता बाहेर काढलेलं आहे. पूर्णपणे सेल्फ लव्हमध्ये आलेला आहात. स्वतःसाठी स्टँड घेतला आहात. तुमची कोणी फायनान्शियली सुद्धा मदत केलेली नाही आहे इतकी जशी पाहिजे तशी. तुमची फायनान्शियल सिच्युएशन इतकी चांगली नव्हती, पण तुम्ही स्वतःवर त्यावर आता काम केलेलं आहात. कुठून तरी छोटा मोठा पैसा तुम्ही कमवत आहात, किंवा तुम्हाला येत आहे, किंवा तुम्ही त्यासाठी एफर्ट करत आहात. असं आहे. तुम्ही सगळ्यात पहिले आता स्वतःला ठेवत आहात. ते फॅमिली असो, रिलेटिव्ह असो, बाहेरचा समाज असो, ते कोण तुमच्याबद्दल काय म्हणत आहे, किंवा तुम्हाला कोणी बोलणं दुखावत असेल, कोणी डायरेक्ट त्रास देत असेल, तुम्ही कशावरच लक्ष देत नाही आहात. पहिले तुम्ही फॅमिलीसाठी किंवा कोणासाठी तरी खूप सॅक्रिफाईस केलेले, स्वतःच्या मनाला मारलेले आहात. पण आता तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करत आहेत. स्वतःच्या हेल्थची, स्वतःच्या आनंदाची, स्वतःच्या लाईफचीच तुम्ही काळजी करत आहात. असं नाही की आता तुम्हाला दुसऱ्या कुणाची काळजी नाही आहे. तुम्ही सगळ्यांचीच काळजी करता. मग ते पशु पक्षी असो, घरचे असो, नातेवाईक असो, जनावरे असो, तुम्ही असं इनसाईड खूप प्रेमळ आहात. पण तुम्ही पहिले स्वतःला बघत नव्हतात. दुसऱ्यांना काय वाटतं, दुसऱ्यांना काय पाहिजे, असं करून तुम्ही स्वतःला सॅक्रिफाईस करत होतात. मग तुम्ही मेल असाल, फिमेल असाल, पण आता तुम्ही दुसऱ्यांची काळजी करतच आहात, पण सगळ्यात पहिले स्वतःला ठेवत आहात. दुसऱ्याला आनंद देण्याच्या नादात तुम्ही दुःखी होणार नाही याची तुम्ही खास काळजी घेणार आहात. आणि जे तुम्हाला जो आनंद दुसऱ्याला सुख देऊन तुम्हाला त्रास देत असेल, अशा गोष्टी तुम्ही आता काही करत नाही आहात. तर खूप चांगली एनर्जीमध्ये आहात तुम्ही. त्याच्यासाठी एंजल्स तुमच्यावर प्राऊड फील करत आहेत. स्वामी समर्थ तुमच्यावर प्राऊड फील करत आहे. त्यांना तुमचा अभिमान आहे की तुम्ही स्वतःवर खूप चांगलं काम केलेलं आहात आणि पूर्णपणे सेल्फमध्ये आलेले आहात. गोल्ड कॉईन दिसत आहेत ना तुम्हाला. पैसा, प्रॉपर्टीमध्ये ग्रोथ होणार आहे ह्या अमावस्यापासून. तर ह्या अमावस्येपासून तुम्ही अजून जास्त हॅपी राहणार आहात, अजून जास्त पॉझिटिव्ह राहणार आहात, अजून जास्त ग्रो करणार आहात. जीवनाच्या तुमच्या सगळ्याच लाईफमध्ये तुम्ही इक्वली ग्रो करणार आहात. आता तुमचं लव्ह रिलेशन असो, मॅरेज रिलेशन असो, त्यात पण तुमच्या आता सुधारणा दिसत आहे. इथं खास करून एक मेजर एनर्जी आलेली आहे थर्ड पार्टीची. तुम्ही मेल असाल, फिमेल असाल, तुमच्या दोघांमध्ये जर तिसरा कोणी थर्ड पर्सन होता, त्याचा होता तर तो आता रिमूव्ह होणार आहे. ते थर्ड पर्सन पण रिमूव्ह होणार आहे. कुणाची जर फॅमिली प्रॉब्लेम असेल दोघांमध्ये, ते पण आता रिमूव्ह होणार आहे. रिमूव्ह होणार आहेत मग तुम्ही, कारण तुम्ही दोघं इक्वली ॲक्शन घेणार आहात फॅमिलीच्या अगेन्स्ट, तुमच्या एकमेकांसाठी, तुमच्या रिलेशनसाठी, तुमच्या मॅरेजसाठी. इथं काही जणांना जर लव्ह मॅरेज जर करायचं असेल तर त्याचे चान्सेस दिसत आहेत मला. तुम्ही त्याच्यासाठी स्टँड घेऊ शकता फॅमिलीसोबत. ते तुमचं चांगलंच राहणार आहे हे पण दिसत आहे मला. जर तुम्ही ॲक्शन घेतली तर, मग त्या ॲक्शन घ्यायच्या काळात जर तुम्ही ॲक्शन घेतली तर तुमचं लव्ह मॅरेजही पॉसिबल आहे. दोघांनी इक्वली ॲक्शन घेतली तर ते जर पॉसिबल आहे.
ते चांगलंच राहणार आहे हे पण दिसत आहे मला. तुमच्या रिलेशनमध्ये मॅरेज लाईफमध्ये कसल्याही प्रकारचे प्रॉब्लेम असू द्या ते सगळे रिमूव्ह होणार आहेत. खास करून जर इगो प्रॉब्लेम असेल तो सुद्धा रिमूव्ह होणार आहे. आता दोघं एकमेकांना इक्वली समजून घेणार आहात, इक्वल गिव्ह अँड टेक देणार आहात, प्रति केअरफुल राहणार आहात, स्वतःसोबत दुसऱ्याचीही काळजी करणार आहात. तर ही अमावस्या तुमच्यासाठी खूप चांगली आहे. क्लेम करायचं विसरू नका, नक्की क्लेम करा. असेच मराठी व्हिडिओ पाहिजे असतील लाईक, सबस्क्राईब, शेअर, फॉलो नक्की करा. तसं तर ही रिडिंग सर्वांसाठीच आहे, पण ह्या रिडिंगमध्ये काही साईन हायलायटेड झालेले आहेत त्या मी सांगते. फायर साईन एरिस, लिओ, सजिटेरिस, मेष, धनु, सिंह राशी आणि अर्थ साईन टॉरस, वर्गो, कॅप्रिकॉन, वृषभ, कन्या, मकर राशीसाठी ही रिडिंग खास करून आलेली आहे.